नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या खूप थंडी आहे आणि अशा बोचऱ्या थंडीत गरमागरम भजी सोबत वाफाळता चहा बहुतेक यालाच सुख म्हणतात. तर आज आपण गरमागरम कुरकुरीत घोसाळ्याची भजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. आता घोसाळ्याची भजी म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच असतील, परंतु ज्यांना माहीत नाहीयेत त्यांच्यासाठी मी पुढे सांगणारच आहे. पण त्या अगोदर तुम्ही अशी भजी कधी खाल्ली आहेत का हे मात्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा भज्यांचा प्रकार तयार करायला अगदी सोपा आणि चवीला मात्र अप्रतिम लागतो. या थंडीमध्ये तुम्हाला कधी घोसाळी मिळाली तर अशी भजी एकदा नक्की करून बघा. आणि हो, ज्यांना कोणाला तळलेलं किंवा तेलकट खायचं नाहीये त्यांच्यासाठी बिना तळलेली भजी कशी करायची हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलेच आहे. त्यासाठी व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा. ही अशी घोसाळी आहेत. याला काही ठिकाणी गिलके म्हणतात किंवा पारसा दोडका म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी याला ओळखलं जातं. तुम्ही याला काय म्हणता ते सुद्धा नक्की सांगा. ही अशी मध्यम आकाराची कोवळीच घ्यावीत. खूप जाड किंवा निब्बर नसावीत. याला स्वच्छ धुवून पुसून घेतलं. ही काल आणलेली आहे त्यामुळे वरतून थोडीशी काळपट दिसतायत, परंतु आतमध्ये कडक आणि ताजीच आहेत. आता याला सुरुवातीला आपण भज्याचं पीठ तयार करून घेऊया. तर भज्याचं पीठ तयार करण्यासाठी घरीच दळलेल्या डाळीचं शक्यतो पीठ घ्यायचं. नसेल उपलब्ध तर मात्र तुम्ही रेडीमेड बेसन सुद्धा घेऊ शकता. तर एक कपभर पीठ चाळून घेतलंय. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा. ओवा कधीही कोणत्याही पदार्थामध्ये घालताना हातावर चोळून घातला की त्याचा सुगंध खूप छान येतो. आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालणार आहोत. तर तुम्ही यामध्ये सोडा वापरणार असाल तर मात्र हळद बिलकुल घालायची नाही. पण या ठिकाणी मी सोडा किंवा बेकिंग पावडर घालणार नाहीये, त्यामुळे अगदी एक पाव चमचा आपण यामध्ये हळद घातली. आता हिरव्या मिरचीचा ठेचा केलाय. तर खूप तिखट मिरच्या आहेत या. तर 4 ते 5 मिरच्याचा ठेचा मी यामध्ये घातलाय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, चिरून घेतली, ही सुद्धा यामध्ये घालायची. आणि यामध्ये आपण खूप जास्त मसाले बिलकुल घालणार नाही आहोत. अगदी माफक प्रमाणात हे मसाले आपल्याला घालायचे आहेत. तर हे मसाले अगोदर चमच्याच्या साह्याने असेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला थोडं थोडं पाणी करत घालत आपण याला मिक्स करून घेऊया. तर पाणी थोडं थोडं करत घातल्यामुळे काय होणार आहे की यामध्ये एकतर गुठळ्या होणार नाहीत आणि पीठ सुद्धा पातळ होणार नाहीये. थोडंसं घट्टसर पीठ सुरुवातीला आपण याचं तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ज्यावेळी भजी तयार करणार आहोत तेव्हा योग्य प्रमाणात आपण पीठ करून घेणार आहोत. तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित लावून घेतलं. यामध्ये आपण तांदळाचे पीठ किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काहीही घातलेलं नाही, तरी सुद्धा भजी आपली अगदी कुरकुरीत तयार होणार आहेत. आता हे पीठ तयार करून झालेलं आहे. यावर झाकण ठेवूया आणि आपण घोसाळ्याचे तुकडे करून घेऊया. पण त्या अगोदर आपल्याला तेल तापत ठेवायचे. मध्यम गॅसवर कढईमध्ये भज्यांसाठी आपण तेल गरम करत ठेवूया आणि त्यानंतर ह्या घोसाळ्यांचे तुकडे करून घेऊया. तर हे बघा, आतून घोसाळी तुम्ही बघू शकता अगदी कडक आणि पांढरी शुभ्र आहेत. तर असे गोल गोल मध्यम आकाराचे याचे काप करायचे. तर थोडे मोठे काप पाहिजे असतील तर याला थोडंसं तिरकस कापून घ्यायचं, म्हणजे हे मोठे काप होतात. परंतु मी या ठिकाणी छोटी छोटीच अशी भजी तयार करणार आहे. तर हे बघा, एक घोसाळा मी कापून घेतलं. आता सुरुवातीला एवढ्याच घोसाळ्याची भजी तयार करूया, म्हणजे आपल्याला याला मिठाच्या पाण्यात किंवा पाण्यामध्ये ठेवण्याची गरज पडणार नाही. आणि त्यानंतर दुसरं घोसाळं कट करून तेव्हा आपण त्याची भजी तयार करून घेणार आहोत. आता इकडे आपलं तेल तापलेलं आहे. अगदी त्या बेसनच्या पिठाचा थोडासा एक थेंब घालून बघितला आणि हा पटकन वरती आला आणि व्यवस्थित तळतोय. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यातलं साधारण 1 ते 1.5 टेबल स्पून, म्हणजे इकडे माझ्याकडे एक छोटी पळी आहे, त्या पळीने 1 पळीभर कडकडीत तेल या पिठामध्ये घालायचं. यामुळेच आपली भजी कुरकुरीत होतात. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे पीठ थोडंसं घट्टसर दिसते. आता या पिठाला आपण व्यवस्थित थोडंसं पाणी घालून सैलसर करून घेऊया. आता या पिठाची कन्सिस्टन्सी कशी असावी, तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असू नये, जेणेकरून आपल्या घोसाळ्याच्या तुकड्यावर याचं कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. खूप जास्त जर पीठ पातळ झालं तर घोसाळ्याच्या वरून ते गळून पडतं आणि मग खूप जास्त घट्ट झालं तर जेव्हा आपण घोसाळ्याचा तुकडा यामध्ये बुडवतो तेव्हा खूप जास्त जाड कोटिंग त्याचं होतं, मग अशी भजी चांगली लागत नाहीत. तर हे बघा, अशा पद्धतीचं हे पीठ तयार करून झालं. आता यामध्ये हे घोसाळ्याचे काप घालायचे. याला व्यवस्थित डीप करायचं
दोन्ही बाजूने याला व्यवस्थित बुडवून घेऊ आणि गरम तेलामध्ये हे बघा अशा पद्धतीनं हे असं एक एक करून घोसाळ्याचे तुकडा पिठात बुडवून यात सोडून घेऊया। आता कढईमध्ये सहज येतील इतकी भजी आपल्याला आणि भजी तळत असताना यामध्ये म्हणजे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि मगच भजी तळायची, जेणेकरून आतलं घोसाळं सुद्धा व्यवस्थित मऊसूत झालं पाहिजे आणि वरचं कव्हर मात्र कुरकुरीत होतं। तर हे बघा मध्यम गॅसवरती अशी भजी ही व्यवस्थित तळून घेतली। तुम्ही बघू शकता याचा रंग सुद्धा खूप छान दिसतोय, कुरकुरीत दिसायला लागलेली आहेत। आता ही भजी तळून झालेली आहेत, काढून घेऊया। अशाच पद्धतीनं सर्व भजी तयार करून घेऊया। आता ही वरतून कुरकुरीत दिसत असतील तरीही आतला घोसाळा मात्र अगदी मऊसूत शिजून तयार झालेला आहे। तुम्हाला यातला एक मी तोडून दाखवते। हे बघा अशा पद्धतीनं अगदी मऊसूत घोसाळा झालेला आहे, चवीला तर अप्रतिम झालेले आहेत। नक्की एकदा करून बघूया। आता ज्यांना तळलेलं खायचं नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारची भजी तयार करूया। तर आप्याचं पात्र घेतले आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालायचं, गॅस अगदी कमी करायचा। तुम्ही बघू शकता अगदी 1 चमचाभर तेलामध्ये हे 3 किंवा 4 भज्यांसाठी आपण एवढंच तेल वापरणार आहोत। हे बघा आता हे तेल गरम होऊ द्यायचं, गॅस मध्यमच राहू द्यायचा आणि यामध्ये एक अर्धा चमचा हे तयार केलेलं पीठ घालूया। जे भज्यांसाठी आपण पीठ तयार केलं होतं ना तेच पीठ या ठिकाणी घातलेलं आहे आणि यावरती आपण घोसाळ्याची एक एक चकती ठेवणार आहोत आणि पुन्हा त्यावरून एक अर्धा चमचा पुन्हा हे मिश्रण घालायचं, जेणेकरून ही चकती भज्यांच्या मधोमध येईल आणि व्यवस्थित शिजल्या जाईल। आता गॅस कमी करायचाच सांगितलेला आहे, कारण की गॅस जर या ठिकाणी मोठा राहिला तर मात्र खालच्या बाजूने हे करपल्या जातं आणि मग भजी व्यवस्थित होत नाहीत। तर हे बघा अशा पद्धतीनं मंद गॅसवरती भजी तयार करून घेऊया। तर वरचा लेअर सुद्धा आपल्याला खूप जास्त जाड द्यायचा नाहीये, फक्त घोसाळं झाकलं गेलं पाहिजे इतपतच आपण याला वरच्या बाजूने पीठ घालणार आहोत। किंवा मग आपण काय करूयात, जशी आपण कढईमध्ये भजी सोडली ना तर घोसाळं पिठामध्ये डीप करायचं आणि मग यामध्ये भजी सोडायची। अशा पद्धतीने सुद्धा हे बघा अशा पद्धतीने भजी तयार करू शकतो, म्हणजे आपला याच्यावरचा लेअर मोठा होणार नाही। याच्यावरचा लेअर जर जाड झाला म्हणजे पिठाचं मिश्रण जास्त जर झालं तर मात्र ही भजी छान होत नाहीत। तर हे बघा अगदी सोनेरी रंगावर असताना आपण याला परतून घेऊया। अजिबात खालच्या बाजूनं करपू द्यायचं नाही आणि वरच्या बाजूनं ओलसर राहिलं पाहिजे, तेव्हाच ही भजी अशी चमच्याच्या मागच्या बाजूने म्हणजे दांडीच्या बाजूने याला पलटून घेऊया। तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी हलकी फुलकी दिसताना दिसत आहेत, अगदी कमी तेलात तयार होतात। म्हणजे तेलकट ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे, नक्की एकदा करून बघा। तर घाई न करता व्यवस्थित याला भाजून घेतल्यामुळे अगदी हलकी फुलकी ही भजी तयार झालेली आहे। आतलं घोसाळं सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। धन्यवाद।